ड्रायफ्रूटचा शेक खाल्ल्यानंतर आत्मजाने आमच्यासोबत असं मॉर्निंग ड्रिंक घेतलं. त्यानंतर तिच्या भावलांना झोपत होती. अंघोळ केल्यानंतर तिला असं ठाकूर बनवलेलं तिच्या पप्पांनी. आजच्या नाश्त्यामध्ये होते पोहे आणि पपई. आत्मजा पण आज खूप दिवसांनी पोहे खाणार होती आणि तिच्या प्लेटमधली कोथिंबीर ती अशी माझ्या ताटामध्ये टाकत होती. आणि जेव्हा तिला विचारलं पोहे कसे झालेत तर असे छान म्हणत होती. अशी छोटी छोटी मस्ती करत आम्ही मस्त नाश्ता एन्जॉय केला. त्यानंतर तिचे पप्पा ऑफिसला जाणार होते म्हणून तिने त्यांच्यासाठी गेट खोलला आणि बाय केलं. त्यानंतर बाजूची मुलं आलेली, त्यांच्यासोबत आत्मजा खेळली, छान अभ्यास पण केला. नंतर झोपली दूध पिऊन. आत्मजा झोपी गेल्यानंतर मी स्वतःसाठी ताक बनवून पिलं. उठल्यानंतर तिला भरवलं. त्यानंतर आम्ही गेलो होतो आठवडी बाजारामध्ये फ्रूट्स आणि भाजीपाला आणायला. येताना जोशी वडेवाल्याच्या इथे थांबलो आणि आमचा फेवरेट स्नॅक्स एन्जॉय केला. आत्मजासाठी मूग डाळीची खिचडी आणि आमच्यासाठी कोथिंबीरच्या भाकरी बनवल्या. फ्रूट्स आणि फळभाज्या अशा धुवून घेतला, फ्रीज अरेंज केला आणि असं संपवलं आम्ही आज